हाय हॅलो नमस्कार. आणि आजचा ब्लॉग कम्प्लीट वेगळा आहे. कम्प्लीट वेगळा नाहीये, कमाल ब्लॉग आहे. काय ब्लॉग आहे हे तुम्हाला थंबनेलवरनं कळलेलंच आहे. काय ब्लॉग आहे हे तुम्हाला थंबनेलवरनं कळलेलंच आहे. हे माझे फंबल पडतात कारण मी आहे आता व्हॅनिटीमध्ये आणि मी एका नवीन चित्रपटाचं शूटिंग करतोय. सो ही न्यूज तर आहेच, ही खबर तर आहेच की छान सिनेमा घेऊन येतोय मी लवकरच. पण आज आईचा वाढदिवस आहे आणि तिला माहित नाही, मलाही माहित नव्हतं की माझं लवकर पॅकअप होणार है. आणि मी तिला 9 से बर्थडे का सरप्राइज देने वाला हूँ. जल्दी पैकअप होके, तो अभी जल्दी पैकअप हुआ है. तो मैं सोच रहा हूँ बीच में बहुत ट्रैफिक तो लगेगी, लेकिन ट्रैफिक को पार करते हुए, आसमान को छूते हुए, धीमी गति से भागते हुए गाड़ी से मैं पहुंचूंगा आई के घर और आई को दूंगा एक अच्छा सा सरप्राइज. और ये सरप्राइज क्या होगा वो मुझे भी पता नहीं है, लेकिन मैं जाते जाते सोचने वाला हूँ. लेकिन आप जाते जाते ब्लॉग मत देखना, ब्लॉग देखते देखते जाना. सो प्लीज ब्लॉग पूरा देखना. सो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला लवकर घरी पोहोचायचं असतं, पण ट्रॅफिक नावाचा जो राक्षस मुंबईला वेळखा घालून बसलेला आहे, त्याला वेळ खायला पण वेळ नाहीये. तो इतका वेळ खातो, आपला स्वतः पण वेळखा घालून बसला आणि आपला पण वेळ खातो. अरे कहना क्या चाहते हो? त्यामुळे मग मला असं वाटतं की काहीच वाटत नाही मला फक्त घरी लवकर जायचंय आणि सरप्राईज छान द्यायचंय. तर आईला असं वाटायचं की हात झोपला, सॉरी आईवाला वाटायचं, तर मला असं वाटायचं की आई झोपली नाही. मला कळत नाही काय करायचं, लवकर जायचंय मला. नंतर मला असं वाटलं की जाऊ दे, ब्लॉग नको बनवूया, कारण मी एक निश्चय केलेला आहे आयुष्यात की मी साखर खाणार नाही 21 दिवस. लक्षात आलं माझ्या, मी केक घेऊन जाऊ शकतो आईला, पण केक नेला तर खाणार कोण? आई खाईल ती पेस्ट्रीज, कारण खायला कोणीच नाही. सो मग मी विचार करतो की एक छोटीशी गोड अशी पेस्ट्री तिला घेऊन जाऊया, आणि जर तिच्याकडे वेळ असेल तर मग पार्टीला जाऊया, छान हॉटेलमध्ये खाऊया. सो असा डोक्यात विचार आहे. तुम्ही बघू शकता धर्मेश कदम छान आ वाचून झोपलेले आहेत आणि मी वाचून आहे की कधीही ट्रॅफिक जाईल आणि मी घरी पोहोचेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, म्हटलं पोचेपर्यंत या ट्रॅफिकमधनं वेळ काढेपर्यंत तुमच्याशी संवाद साधूया या ब्लॉगच्या थ्रू. आईला तर भेटवणारच आहे, छान सरप्राईज देणारच आहे. पण मी विचार केला की तुम्हाला सांगावा, आजचा शूटिंगचा पहिला दिवस होता माझा सिनेमाचा आणि अतिशय उत्तम गेला दिवस. खूप मजा आली सीन करायला. तो काय सिनेमा तुम्हाला लवकरच कळेल. पण त्यापेक्षा जास्त मजा आली की पहिल्या दिवशी सुद्धा लवकर पॅकअप झालं आणि ते आईचा बर्थडे सेलिब्रेट करता येईल या गोष्टीसाठी लवकर पॅकअप झालं, याचा आनंद आहे. नाहीतर होत नाही मला सहजासहजी आनंद. शूटिंग करायला मला प्रचंड आवडतं, पण मी विचार केला की छान बर्थडे सेलिब्रेट करताय. सो असं खूप मनात इच्छा घेऊन मी तिकडे चाललोय. आता बघूया, फक्त आई झोपली नाही पाहिजे. सो म्हटलं तुमच्याशी ही सुद्धा गोष्ट शेअर करूया की छान होता आजचा दिवस आणि मजा आली शूट करायला. तर फार काही नाही घेतलं मी. म्हटलं की आईस्क्रीम काय म्हणते, केक मिळत नाही आहेत, तर केक मिळतील असं नाही आहे, मिळेल नाही, पण बघतो मी. पण म्हटलं नाहीच मिळालं काय तर रसमलाई घेऊया. आणि रसमलाई आईला प्रचंड आवडते, सो ते घेतलं. सोनपापडी पण आवडते, पण सोनपापडी नाही घेतलं. धर्मा खायचं, पाणीपुरी खायची, ते चांगलेच असते. सो मी विचार केला की मला पण प्रचंड भूक लागली, मी काही खाल्लं नाही आहे, तर पाणीपुरी खाऊ आणि पटकन जाऊ. फायनली मुंबईत पोहोचून मस्त पाणीपुरी खाल्ल्यानंतर, रसमलाई घेतल्यानंतर आमची ओढ केक किंवा पेस्ट्री शोधण्याकडे आहे.
आणि फायनली केक शॉप मिळाला आणि केक शॉपमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण सगळेच केक घ्यावे आणि मस्तपैकी खावे, नानकटाई खावी. पण नंतर लक्षात आलं की आपलाही शपथविधी झालेला आहे आणि आपल्याला शपथ पाळावी लागेल. आता जस्ट आईचा फोन येऊन गेला. रात्रीचे वाजलेत 9:17 आणि आईचा फोन येऊन गेला मला. व्लॉगमध्ये मुद्दाम हा प्रँक शूट करायचा होता मला, म्हणून मी हा फोन उचलला नाही. सो आता धर्मेशच्या फोनवरनं आपण आईला फोन करूया आणि तिचं म्हणणं विचारूया आणि तिच्याशी खोटं बोलूया, कारण हे खोटं शरीरासाठी उत्तम असतं, आरोग्यासाठी उत्तम असतं. हॅलो, काय ग आई? माझा ग फोनचा प्रॉब्लेम झाला. काय झालं ग आई? अगं नाही नाही, आता एक 10 मिनिटात निघेन. काय बेल वाजली? कोण आलंय? मी नाहीये का बाबा, मी गाडी चालवतोय बा, आवाज आहे. कोण आलंय? ओके 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 ठीक ठीक. आणि आपल्या आईसोबत प्रँक करणं इतकं अवघड असतं, कारण आपल्या आया काय बोलण्यात थांबत नसतात, त्या बोलतच असतात आणि आपल्याला भीती असते की आपलं खोटं पकडलं गेलं नाही पाहिजे. तरी सुद्धा माझे प्रयत्न चालू होते. आपण भेटूया आई, आलो जमलो तर मी येईन, नाहीतर डायरेक्ट उद्या धर्मेश येईल, मग परवा मी तुला घरी भेटायला येतो. ठीक आहे, दगदग करू नको येऊ ना. बरं, दगदग करून नाही ते. चालेल, चल ठीक आहे, चालतंय. चल फोन ठेवू मी. हो डन, बाय. हो आठवण टाकतो. हो, तर अशा प्रकारे आपला फोन झालेला आहे आणि शूटिंगमध्ये मी डबा नेतो आणि आता हे खूप वर्षांनी मला सुख मिळायला लागलंय आणि हे सुख मी सगळ्यांसोबत वाटतो. तर माझं असं आलं की आत्ता सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आपल्या आयांना केवढी काळजी असते. ते किती काळजीने विचारतात की उद्या कितीचं शूट आहे, काय आहे, मी डबा द्यायचे. डबा देण्यासाठी एवढी चौकशी. खरंच आपण इतकी नाही करत आयुष्यात एवढी चौकशी. आणि मग असं बघितल्यानंतर असं वाटतं की यार हे प्रेम आहे, हे खरंच आपण पुढे आयुष्यात आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत का एवढं, का कदाचित हे पालकत्व आल्यानंतरच येतं. असो, तर हा विषय नाही आहे, हा विषय आहे सरप्राईजचा. सो आपण तिकडे जाऊया. बघ अक्षय, अगं नालायक, तू पण आहे का त्याच्यात सामील? कसं वाटलं सरप्राईज? एकदम मस्त. मला वाटलं हा पण आहे धर्मेश. अगं लवकर पॅकअप झालं, नाही तर मी नव्हतो येणार. लवकर पॅकअप झालं, सो येऊया. चला आतमध्ये. चल, पण आतमध्ये पसार आहे रे खूप. अरे ब्लाऊज वगैरे करत होती, ब्लाऊज कटिंग करत होती. लोकांना कळू दे तू छान ब्लाऊज शिवते. तुझी शिवण कला नाही शिवत आहे मी बाळा. नाही, मी विसरले लगेच. म्हणून मी युट्यूबला बघून शिवत होते. आता युट्यूबला तुझा ब्लॉग बघतात, त्याचं काय करायचं? माझा अवतार नको. अगं अवतार, अगं बर्थडे गर्ल आहेस तू. मी तुझ्यासाठी फार काही आणलं नाहीये, सो मी म्हटलं की केक आणूया छोटासा, पेस्ट्री आणूया आणि तुझी आवडती गोष्ट आहे तीच आणली ती. चालेल, आणलेस ना केक? बस. रसमलाई. हा रसमलाई ना? हा रसमलाई. भारी. हे हा का बाहेर आहे? ये ना, ये पसारा बघी. केवढा पसारा आहे. अरे किती पेपर कटिंग केले, माझ्या लक्षातच येत नाहीये. काय लक्षात येत नाहीये? हे डायग्राम वगैरे. मला ब्लाऊज शिवायचंय पण माझ्या डोक्यातच येत नाहीये. हे महत्वाचं आता.
ब्लाऊज शिवायचे, डोक्यात येत नाही, हे महत्वाचं आहे. आता केक कापूया ना आपण. केक नाहीये, पेस्ट्री छोटीशी. कारण ठीक केक आहे. खाणार कोण नाही, हा ना खाणार ना मी खाणार. ठीक आहे, मग मी खाते एकटी. मला मोबाईल म्हणून मला मोबाईल ठेवता येत नाहीये हातातनं. हा चालेल, चल मग बाय बाय. हा हा, मला माहिती असतं तर मी चांगले छान अवतारत नसते ना. अरे जर तुला माहिती असतं ते गंमत झाली असती का? पण कसं आहे रे तू खरंच. कोणता केक रे? खायचं काम कर. कोणतं तर काम करणारच आहे मी. मग काहीच नाही बघ ना. रे अक्षय नको ना रे. यात गंमत आहे. कसली गंमत. मग छान दिसतेस, काय वाईट नाही दिसतेस. वाईट दिसलीस अशी हे बघ ना, एवढीशा जागेत अशी झोपून असा तो हे स्पीकर ठेवते चालू आणि तो मोबाईल असं हे करून घेते. आणि किती पेपर कटिंग केले ते बघ. मध्ये चणे खाते. नाही मी आता वैतागलो. म्हणजे मी म्हंटल केक कटिंग करूया तर आल्यापासून कौतुक आहे पेपर कटिंगचं. मी केक कटिंगचं आणि पेपर कटिंगचं. नाही, पेपर कटिंगचं कसं आहे, थोडं पण नाही खाणार तू. खाणार आहेस ना तू? नाही. आपण खाऊ ना दोघं मिळून. बस बसा बसा बसा, खाली बसा. रसमलाई खाणार. पण अचानक ब्लाऊज तर का चालू केला? नाही, मी ब्लाऊज शिवायची पहिल्यांदा. दिसतं का? का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. बी तुला भरवतो, तू खा. आणि शुगरचं चॅलेंज थोडस मोडून मला अगदी थोडस बरं. वा, खा सगळा. अरे खा रे. आवडलंय की नाही आवडलंय? एक नंबर आहे. कसा आहे रे? खूप छान आहे. खूप सुंदर, खूप सुंदर आहे. रेड वेल्वेट. इच्छा होते मला आवाज जॉन्सना मधला बघ. एक नंबर केक आहे. एक नंबर केक. काय वर काही श्रीखंड लावले का? आणि श्रीखंड लावतील का? तू बघ ना चव श्रीखंडाची. नाही का बघू शकत. केक वर श्रीखंड लावलंय का? बघ ना तू, चव श्रीखंडाची आहे. ही बाई चव श्रीखंडाचीच आहे. तुला खायचं घे अजून. खरंच घे. बहुतेक केकवाला जो ज्याने बनवला असेल तो वारेल. मग या रेड वेल्वेट केकच्या बदली त्याला आपण श्रीखंड केक नाव देऊया का? हा, लाल श्रीखंड केक नाही. बोलले काय काय श्रीखंडाची चव लागली त्याला. ही बाई अच्छा अच्छा. वरती क्रीम जे आहे ना, हा हा ते श्रीखंडाची चव. हा, आणि थँक्यू. हा, अक्षयच्या लग्नाला तर यायचंच आहे. हा बर्थडे गर्ल, बर्थडे गर्ल. हा, हे दिसतंय ना? हो हो श्रीखंड आहे. हो श्रीखंड आहे. ते वाटलं. हो श्रीखंडच आहे. हो श्रीखंडच आहे. बापरे, खूप फोन येतात वाटतं तुला आज. माझ्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर बऱ्याच जणांनी तुला बर्थडे विश केलेलं आहे. सो सगळ्यांना थँक्यू म्हण. थांब जरा. हॅलो हॅलो. थांबलो जरा. हा बोल. थांबा थांबा जरा थांबा. थँक्यू म्हणते थांबा. हा हा, अक्षय आलाय ना, केक घेऊन आला. हा हो हो, चल बाय. हा थँक्यू. तुम्हाला पण हा, थँक्यू बाय. म्हणेल. थांबा थांबा. आई, पुन्हा एकदा सांगतो तुला, इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर खूप लोकांनी आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी बर्थडे असं म्हटलेले. सगळ्यांना खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद. बस. सो आजचा शूटिंगचा दिवस छान होता आणि तू दिलेला डब्बा भरपूर जणांनी खाल्ला. उद्या सुद्धा मेन मला डब्बा दे. देईन ना. उद्या काय आता डाळिंब्यांची उसळ करायची होती पण मी वाल सोडले नाहीये. अच्छा,
तुझ्याकडे वाल सोलायला वाल नव्हता. तू आहेस. आज तू आहेस. वाढदिवस होता. आपण दोघं- ए दमलो यार. तर अशा प्रकारे आईचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला. आयत्या वेळी ठरला प्लॅन. लवकर शूटिंग संपलं पहिल्याच दिवशी. बाकी शूटिंग छान झालं. बर्थडे कसा झाला तुझा? असा झाला. कसा झाला? हा बघ, हा असा. पण हे जे हा छान झाला. आता मस्त वाटलं. मस्तच. हो ना, हे सरप्राईज होतं माझ्यासाठी. आवडलं नव्हतं? हो, मला असं वाटलं नव्हतं. खरंच वाटलं नव्हतं. खरेच वाटले नव्हतं. मग मी काय म्हणतो, मग आता तुला काही खायचं प्यायचं बाहेर हॉटेलला जायचं? अजिबात नाही. माझं पोट भरलेलं आहे. थोडं भरलेलं आहे. ही पार्टी मला नंतर देतो. आज का दिन आज का होता है, कल का दिन किसने देखा है? माई तो नहीं देखेगा, माई तो नहीं बोलेगा, कल का नहीं कमिट कर सकता. अब भी चलने का तो चल. नाही. येडा आहेस तू. खोबऱ्याचं आईस्क्रीम म्हणलं असं चाललं असतं. कोकोनट आईस्क्रीम. कोकोनट आईस्क्रीम, खोबऱ्याचं आईस्क्रीम पाहिजे का तुला? मग मी हे नंतर घेऊन द्या. खोबऱ्याचं आईस्क्रीम पाहिजे? आवडायचं नको. मी आणलेच. ती ते खायची इच्छा आहे का तुझी? हो. आता खाणार आहेस का तू? हो काढा. तू काढा. मी नाही खाणार आहे. मला बाद झालं एवढंच. मग एकटीसाठी मागवतोस? हा, तुला हवंय का खोबऱ्याचं आईस्क्रीम? नको नको. मग एकटीसाठी नको माणूस. अरे एकटीचा व्यक्तीचा विचार करू नको. तुला खायची इच्छा आहे का? हो, खायची इच्छा आहे मला. मला आवडतं ते. मग मागू? मागव कोकोनट आईस्क्रीम. तर अशा प्रकारे डोक्याचं खोबरं न करता आईच्या डोक्याचं खोबरं तर मी आयुष्यात केलेलं आहे. त्यामुळे तिला आता खोबरं जास्त आवडायला लागले. त्यामुळे ते खोबऱ्याचं आईस्क्रीम ती खाणार आहे. त्यामुळे मी खोबऱ्याचं आईस्क्रीम आता मागवणार आहे. आणि आपण ब्लॉग इथेच थांबूया. आणि आता खूप दमलो आहे. ती पण खूप दमली आहे. तिच्या शुभेच्छा सुचतच नाही मला सकाळपासून काय बोलायचं. खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. सो तिला आता छान वाटलेलं आहे. मी मागवतो ऑनलाईन. आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. अशा प्रकारे माझा आणि आईचा इकडे जवळ आहे असा छोटासा बर्थडे प्लॅन संपला केक. संपलेला आहे. आणि केक सुद्धा संपलेला आहे. खोबऱ्याचा आईस्क्रीम. आता रसमलाई. रस तिलाही. मी ही उद्या खाणार. अच्छा, मला वाटलं रस मलाही रस तुलाही. सो आता खोबऱ्याचा आईस्क्रीम खाऊया. जास्त प्रेक्षकांच्या डोक्याचं खोबरं न करता. लाईक करा. हा, सो म्हणून लाईक करा. लाईक करा. पुढचं वाक्य तू म्हणायचंय. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. वाह वाह वाह, क्या बात है. थैंक यू सो मच. आणि आई लव यू भी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. और ऐसे ही ब्लॉग में लेके आऊंगा. और सबसे बेहतरीन ब्लॉग तो 23 दिसंबर को आने वाला है. क्या होने वाला है 23 दिसंबर को पता नहीं, लेकिन कुछ तो बड़ा हंगामा मैं अपने YouTube चैनल पे करूंगा.